बीजेपीकडे बघितलं मला असं नेहमीच वाटतं की त्यांचा आदर्श कुठला देश असेल हा. तर तो म्हणजे पाकिस्तान. भाजपला आता हिंदू राष्ट्र करायचंय, बरोबर आहे. पण आपल्याकडे तर लोकशाही आहे. बरोबर आहे. मग हे हिंदू राष्ट्र कुठं संविधानात बसतं का? मग तसं मुस्लिमांचे 40 देश आहेत, हिंदूचा एक देश असायला काय? मग तो फॉर्मच वेगळा असताना तशा प्रकारे करायला जाणं म्हणजे शुअर शॉट फेल्युअरची तयारी आहे. आणि त्यामुळे हे स्वप्न सावरकरांकडे त्यांनी घेतलंय, पण ते मला फिजिबल आहे असं वाटत नाही. जिथं पिकतं तिकडे विकत नाही. तसं कॉमर्सकडे कोण नाही असं म्हणजे सगळेच तर होते. मग त्यांचं जे म्हणतात की आमच्याकडे सोच आहे, ती सोच काय आहे मला तरी अजून कळलेलं नाही. महत्वाकांक्षा सर, पण भाजपच्या बाबतीत मला असं दिसून येतं, म्हणजे त्यांना आता सगळेच पक्ष संपवायचे आणि भारतात एकच भाजप ही एकच पक्ष ठेवायचा आहे. बरोबर आहे. म्हणजे ते कुठेतरी ह्या मुद्द्याला तरी शिवाजी महाराजांना फॉलो करतात का असं होय, वाटतं? बरोबर आहे. त्यांची रिलेटिव्हली भाजपा असा पक्ष आहे जो अनेक वर्ष विरोधी पक्षात राहून आलाय. त्यांना सत्तेचं महत्व कळलंय, विरोधी पक्षात राहिल्यावर काय राहे असतं ते पण कळलंय. आणि त्यांनी हे सगळं चांगल्या प्रकारे घोटवलंय सगळं. त्यांच्याकडे एकमेव पक्ष यांच्याकडे बौद्धिकचा प्रकार असतो. ते काय बौद्धिकत काय होतं ती गोष्ट वेगळी, पण इथं ते काहीतरी आता विचारसरणीच्या बाबतीत रिलेटिव्हली तो स्ट्रॉंग पक्ष आहे. म्हणून तर इतर सगळे पक्ष फुटतायत, पण तो पक्ष फुटत नाही. का? कारण मग विचारसरणी काय असेल ती असेल, पण तिच्याशी एक प्रकारची बांधिलकी त्यांनी उभी केलेली आहे. तसं काँग्रेसचंही पूर्वी हे होतं, राष्ट्र सेवा दल नाव असं होतं. त्यातनं नाटकं असत, गाणी असत, त्यातनं निळू फुले, रामनगरकर असे उत्कृष्ट कलाकार मिळाले, दादा कोंडगे मिळाले, आणि त्यातनं कार्यकर्ते उभं राहतात, त्यातनं पक्ष वाढे मोठा होईल. मधल्या काळात ते सगळं सोडून दिलेलं आहे. त्या काँग्रेसकडे डायरेक्टली नेतेत, खालती कार्यकर्ते हा प्रकारच नाही. पण तेच हे जे जनसंघ किंवा बीजेपी आहे त्यांनी खालच्या स्तरावर खूप मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांचं जाळं उभं केलंय. अनेक संस्था, RSS ही एक NGO आहे मोठी, आणि त्यांचं कल्याण, वनवासी कल्याण आश्रम किंवा मग संस्कार भारती, शिक्षा भारती किंवा मग विश्व हिंदू परिषद, अशा हजार बजरंग दल आहे त्याच्यामध्ये, बजरंग दल पण आहे. एक्झॅक्टली. ज्याला जे आवडतं, ज्याला ठोकाठोकी करायला आवडतं, व्हॅलेंटाईन डेला जो मारायला आवडतं त्याला बजरंग दल, ज्याला स्वतः हिंदू असल्याबद्दल प्रश्न विश्व हिंदू परिषद, ज्याला विद्यार्थी म्हणून काम ABVP काढून ठेवलंय, असं ज्याला जे आवडतं सगळं काढून दिलंय. आता जास्तीत जास्त लोकांना आपल्या ह्याच्यात घेणं, रांगोळी काढायला आवडते, संस्कार भारती रांगोळी काढा, संस्कृत शिकायला आवडतं, संस्कृत भारती काढून ठेवलंय, शिक्षकांसाठी शिक्षक भारती काढून ठेवलंय. सगळं त्यांनी काढलंय बरोबर, आणि बरोबर सगळ्यांना त्यांनी घ्यायचा त्याच्यामध्ये प्रयत्न केला आहे. असं एक नेटवर्क उभं केलंय मोठं, एक मोठा प्लॅटफॉर्म उभा केलाय, आणि त्याच्या बळावरच सत्ता आहे. सर, पण ह्या प्लॅटफॉर्मचं म्हणजे भाजपच्या बाबतीत असं म्हटलं जातं की भाजपला आता हिंदू राष्ट्र करायचंय, बरोबर आहे, पण आपल्याकडे तर लोकशाही आहे. बरोबर आहे. मग हे हिंदू राष्ट्र कुठं संविधानात बसतं का? म्हणजे त्याचा प्रॉब्लेम असा झालाय की बीजेपीकडे बघितलं मला असं नेहमीच वाटतं की त्यांचा आदर्श कुठला देश असेल तर तो म्हणजे पाकिस्तान. की बरोबर ते कितीतरी पाकिस्तानमध्ये हेट्रेट म्हणत होते, त्यांच्या मनात नसलं आदर्श त्यांना वाटतं तो पाकिस्तान, की पाकिस्तान सारखं आपण केलं पाहिजे. पाकिस्तान हे कसं धार्मिक राष्ट्र उभं केलं, थिओक्रेटिक, धर्म हा देशाचा प्रधान घोषित केला. मग तसं मुस्लिमांचे 40 देश आहेत, हिंदूचा एक देश असायला काय हरकत आहे? आणि मग हिंदू राष्ट्र, आणि मग ते त्यावेळेच मांडलं होतं मांडणीच्या वेळेस की जर आता असे मुस्लिम विभाग वेगळे झालेत तर आता हिंदुस्थान हा खऱ्या अर्थाने हिंदूंचा आहे, मग आता काय हरकत आहे हिंदू राष्ट्र म्हणून त्याला हे करायला. म्हणून तर काँग्रेसचा वैतागून हिंदुस्थान हे नाव काढून टाकून मग भारत आणि इंडिया ही दोन नावं मग शेवटी ऑफिशियली आपण घेतली. तर मग हे करण्यात प्रॉब्लेम काय हिंदू राष्ट्रामध्ये, की तसं करून पाकिस्तानने काय गडबड केली आहे, काय घोटाळे केलेत आणि काय गोंधळ घातलाय तो आता रोज दिसतोय की ते पूर्ण फेल्युअर मॉडेल आहे. त्याच्याने उलट देशाचं नुकसान होतं खूप. आणि दुसरा एक मुद्दा असा की इस्लाममध्ये एक वेळ असं काही काळ तरी राष्ट्र टिकू शकेल एक धर्माच्या बळावर, कारण इस्लाममध्ये एक प्रॉफिट आहे, एक पुस्तक आहे, एक अल्लाह आहे. तसं इथे हिंदूंमध्ये नाही ना, एक देव नाहीये, एक पुस्तक नाहीये. मग कशाला उगाच सगळं, म्हणजे हिंदू या धर्माचा फॉर्म्युलाच वेगळा आहे. मग तो फॉर्म्युलाच वेगळा असताना तशा प्रकारे करायला जाणं म्हणजे शुअर शॉट फेल्युअरची तयारी आहे. आणि त्यामुळे हे स्वप्न सावरकरांकडे त्यांनी घेतलंय, पण ते मला फिजिबल आहे असं वाटत नाही. पण काँग्रेसच्या बाबतीत असं बघायला गेलं तर गांधी हे नाव काँग्रेसने, म्हणजे महात्मा गांधींपासून असेल तर आत्ताचे गांधी, बरोबर. पण मग आता भाजप सावरकरांचं नाव घेते, काँग्रेस मात्र हे होतं. काँग्रेसचे विचार आहेत का? म्हणजे काँग्रेसचे विचार नक्की काय? काँग्रेसचे विचार म्हणजे काय झालं ना, की एका विशिष्ट घराण्याचे विचार एवढंच त्यांचा तो मुद्दा झालाय. खरं तर आता हे सरदार पटेल हे कुठल्या पक्षाचे होते? काँग्रेसचे होते. पठार हायजॅक करून घेऊन गेल्यानं कळलं पण नाही. पण का हायजॅक करू शकले? कारण यांनी बाकी कोणाला महत्व दिलं नाही. पटेल काँग्रेसच होते, त्यांच्या नावाने काही रस्त्यांची नावं ठेवायची, काही संस्थांची नावं ठेवायची. पण बऱ्याच वेळेला म्हणजे इंदिरा गांधी पद, राजीव गांधी संस्था, जवाहरलाल नेहरू पद, त्याच्या पलीकडे जाऊ शकले नाहीत. सुभाषचंद्र बोसांना जो हायजॅक केले बऱ्यापैकी ते काँग्रेसमध्येच होते, लोकप्रिय टिळक काँग्रेसमध्ये होते, तर पोलीस हायजॅक करून झालेलं आहे. असं काय झालं की यांच्याकडे सगळे होते, पण ते जिथं पिकतं तिकडे
विकत नाही. तसं कॉमर्सकडे कोण नाही असं म्हणजे सगळेच तर होते. हम्म. एवढा मोठा सौंदर्य लढ्याचा वारसा होता, हम्म. पण त्यांनी तो गमावून बसले हम्म. असं मला म्हणावं लागेल. त्यामुळे त्यांचं जे म्हणतात की आमच्याकडे सोच आहे, हम्म. ती सोच काय आहे मला तरी अजून कळलेलं नाही नाही.